मी मी इयत्ता 5वीचा विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचे नाव आहे टिळक सेकंड हँड प्रायमरी स्कूल पनवेल. आज मी तुम्हाला संत नामदेवची लहानपणीची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे आणि विठोबाने नैवेद्य खाल्ला. छोटा नामदेव 6 वर्षांचा होता तेव्हाची ही गोष्ट. चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर पंढरपूर गाव वसले आहे. या पंढरपूर गावात नामदेव राहायचे. नामदेवाच्या वडिलांचं नाव दामा शेट्टी व आईचं नाव गुनाई. दामा शेट्टी हे शिंपी होते व विठ्ठलाचे मोठे भक्तही होते. नामदेवाच्या आईने स्वयंपाक झाला की ते स्वतः नैवेद्याचे ताट घेऊन मंदिरात जायचे व देवाला नैवेद्य दाखवायचे. मगच सर्व घरचे जेवत असत. एकदा त्यांना कामानिमित्त बाहेर गावी जायचे होते. त्यांनी नामदेवांना हाक मारली, नामदेवा, आज मी बाहेर जातो आहे. तुला देवासाठी नैवेद्य घेऊन जायचे आहे. त्यातले काही खायचे नाही आणि सांडायचे तर नाहीच नाही. लक्षात ठेव बाळ, देव जेवल्याशिवाय आपणही जेवायचं नाही. नामदेव म्हणाला, ओ बाबा, तुम्ही जसे सांगणार तसेच करणार मी. तुम्ही काळजी नका करू. नामदेवाच्या आईने ताट भरून त्याच्या हातात दिले व म्हणाली, सांभाळ नेहो नैवेद्य. मग नैवेद्य घेऊन नामदेव मंदिरात गेला. गाभाऱ्यात विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नामदेवांनी नैवेद्याचे ताट ठेवले. देवा, मी इथेच बसतो, मी खा नैवेद्य. नामदेव वाट बघू लागला. त्याला वाटले की देव खरंच नैवेद्य खातो. देवाने सर्व नैवेद्य खाल्ला की मगच आपण जेवायचं असतं. थोड्या वेळी तो पाहतो की नैवेद्याचे ताट भरलेलेच. हे पाहून नामदेव हात जोडून म्हणाला, देवा, रोज माझे वडील येतात, आज मी आलोय. माझं काही चुकलंय का? मला माफ करा. देवा, तू खा ना नैवेद्य. मला पण खूप भूक लागली. आई पण वाट बघत असेल. आता जर तू नैवेद्य खाल्लं नाहीस ना तर मी रडेन हा. असं म्हणून नामदेव खरं ढसाढसा रडू लागला. तेवढ्यात काय आले, संपूर्ण गाभाऱ्यात तेजस्वी प्रकाशाने भरून आला. मूर्तीतून साक्षात देव बाहेर आले. म्हणाले, किती गोचिर ते रूप. आहा, नामदेव बघतच बसला. विठ्ठलाने नामदेवने आणल्या नैवेद्य आनंदाने खाल्ला व देव परमूर्तीत जाऊन बसला. नामदेव रिकामे ताट घेऊन घरी आला. ताट बघून आई म्हणाली, अरे नामदेवा, ताट तर भूक आहेच, नैवेद्य कुठे आहे? तूच खाल्लंस की काय? अगं आई, देवानीच खाल्ला नैवेद्य. बराच वेळ त्याला खातच नव्हता. मी रडायला अशी धमकी दिली तेव्हा त्यांनी खाल्ला. असे खोटे बोलू नये बाळा. ही दगडाची मूर्ती. देव थोडी खरेखुरे नैवेद्य खातो. अगं आई, मी खरं बोलतोय. पांडुरंगाची शपथ. असू दे असू दे, अशी शपथ वगैरे घेऊ नको रे बाबा. उद्या बाबाला घेऊन जावं नैवेद्य दाखवायला. संध्याकाळी नामदेवचे बाबा परत घरी आले. नामदेवच्या आईने सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. दुसऱ्या दिवशी ते नामदेवसमोर मंदिरात गेले व बाजूला राहून पाहू लागले. नामदेव हात जोडून म्हणाला, देवा, आज लवकर या आणि नैवेद्य संपवा. थोडा वेळ झाला तरी देव काय आलाच नाही. नंतर नामदेव म्हणाला, देवा, मी रडू का बरं ढसाढसा? असे म्हणतात सगळीकडे तेज पसरले. साक्षात विठ्ठल आले आणि म्हणाले, नामदेवा, तू खूप भोळा आहेस. रोज असा हट्ट करायचा नाही. माझ्यासमोर ठेवलेल्या नैवेद्याच्या वासानीच माझे पोट भरते. तेच नैवेद्य तुम्ही सर्वांनी खाल्ल्यावर मला ढेकर येते. असं म्हणून देवाने सर्व नैवेद्य खाऊन भोके सुद्धा केले. हे सर्व पाहून नामदेवच्या वडिलांचे डोळे आनंद अश्रूने भरून आले. आज साक्षात देवाचे दर्शन झाले, ते पण नामदेवामुळे. त्यांना कळून चुकले की नामदेव हा काही साधा मुलगा नाही, तो असामान्य आहे. तर असे होते विठ्ठलाचे लाडके भक्त संत नामदेव महाराज. धन्यवाद.